जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली। रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली। काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली। सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर बोबडी येते। बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते। वेलीवरती प्रेम प्रियेचे वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते।
चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. नसे राऊळी वानसे मंदिरी, नसे राऊळी वानसे मंदिरी. जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. जिथे भूमिका पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊन ठाकेल शाम. जिथे भूमिका पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊन ठाकेल शाम. दिसे सावळे रूप त्याचे शिवारी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे, तया आवडे गीत श्वासा घणांचे. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे, तया आवडे गीत श्वासा घणांचे. वसे तो सदा स्वेद गंगे किनारी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. शिळा फोडीती संघ पाथर बटांचे, कुणी कापसा रूप देती पटांचे. शिळा फोडीती संघ पाथर बटांचे, कुणी कापसा रूप देती पटांचे. तयांच्या घरी नांदतो तो मुरारी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. जिथे काम तेथे उभा श्याम आहे, नभे धर्म रे धर्म ते रूप पाहे. जिथे काम तेथे उभा श्याम आहे, नभे धर्म रे धर्म ते रूप पाहे. असे विश्वकर्मा श्रमाचा पुजारी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. नसे राऊळी वानसे मंदिरी, जिथे रावती हात तेथे
जिथे रावती हात तेथे हरी, 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 जिथे रावती हात. नमस्कार, सुस्वागतम, शुभ स्वागतम. स्नेहाचे धागे अधिक बळकट करण्यासाठी हवे असतात काही क्षण, काही निमित्त आणि असेच काही कार्यक्रमही. आज आपण सगळेच जण जाणता रवींद्र ओबेरॉय यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 75च्या कार्यक्रमानिमित्त आज आपण इथं जमलेलो आहोत. खरं तर ओबेरॉय काकांना या सगळ्याच फॉर्मॅलिटी अजिबात आवडत नाहीत हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. पण आपण सगळ्या जणांनी इथं येऊन या शब्द आणि सुरांच्या मैफिलीमध्ये छान एन्जॉय करायचे आहे आणि आपली त्यांच्याबरोबरची असणारी जी मैत्री आहे त्याला अळवायचं आहे असं आपण म्हणूया. या ठिकाणी मी आपणा सर्वांना अशी विनंती करेन की ओबेरॉय काकांसाठी एकदा कोल्हापुरी स्टाईलमध्ये जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आजच्या या वाढदिवसानिमित्ताने या शब्द आणि सुरांच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आज सकाळपासून महाराष्ट्र टाइम्सला अनुराधाताईंनी लिहिलेला लेख आणि लोकमतला राम देशपांडे काकांनी लिहिलेला लेख आपण सगळ्यांनी वाचलेला आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याही हृदयात आहेत आणि त्या अशाच हृदयात राहाव्यात ही सदिच्छा आपण त्यांच्यासाठी देऊया. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी माननीय अरुण नरके साहेबांना व्यासपीठावर निमंत्रित करते. या सर्व कलाकारांचा सत्कार या ठिकाणी आपण आता करणार आहोत. माननीय अरुण नरके सर यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. आज मेवाती घराण्याच्या निराली कार्तिके यांना आपण ऐकणार आहोत. खरं तर 2 वर्षांपूर्वी कोल्हापूरकरांना त्यांचं गाणं ऐकण्याची एक छान संधी ओबेरॉय काकांमुळेच मिळालेली होती. आज ती पुन्हा मिळतीये. मी सुरुवातीलाच अरुण नरके सरांना विनंती करते की सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी आजच्या गायिका निराली कार्तिके यांचं आपण स्वागत आणि सत्कार करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपणही सहभागी होऊया. यानंतर त्यांना तबल्याची साथ करतायत अमित मिश्रा, मुंबईहून आलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या येऊ देत. सारंगीची साथ करतायत संदीप मिश्रा आणि संवादिनी अर्थातच हार्मोनियमची साथ करतायत संतोष घंटे. या शब्द आणि सुरांच्या प्रवासामध्ये निरालीताईंकडून आपण छान ऐकणारच आहोत. पण मध्ये मध्ये ओबेरॉय काकांचे जे मित्र आहेत त्यांनी त्यांच्या भावना ओबेरॉय काकांबद्दलच्या ज्या आपण चित्रबद्ध केलेल्या आहेत, शब्दबद्ध केलेल्या आहेत, त्याही ऐकणार आहोत. त्यामुळे 2-3 गाणी झाली की आपण ते ऐकण्याची पण संधी मिळणार आहे. त्यामुळे आपल्या भावना सुद्धा जागृत होतील आणि पुन्हा पुन्हा टाळ्यांच्या माध्यमातून आपण या सगळ्यांना साथ देऊया. यानंतर मी विनंती करते निरालीताईंना की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आप सभी को हमारी ओर से बहुत बहुत स्वागत.
बहुत ही खुशी हो रही है कि रविंद्र अंकल के जन्मदिन पे हमें परफॉर्म करने का मौका मिल रहा है उनके लिए और आप सभी के लिए जो उनके दिल के बहुत ही करीब हैं। रविंद्र अंकल सभी के दिल में ऐसे बस जाते हैं कि एक बार उनसे हम मिलते हैं तो लगता है कि ये जन्म जन्म का हमारा साथ है। वो उनकी मैत्री और उनकी भावना ऐसी होती है। तो मेरा परिचय तो ज़्यादा नहीं है, मैं अशोक अंकल के द्वारा उनको जानती हूँ, पर जितने टाइम से जानती हूँ वो मुझे अपनी बेटी समान समझते हैं। तो आज मेरा बहुत ही बड़ा सौभाग्य है कि आप सभी के लिए मुझे गाने का मौका मिल रहा है। शुरुआत करेंगे हम राग मारू बिहाग से। बंदिश है मन भावन आयोरी सजनिया, झनक रही मोरी पायलिया। राग मारू बिहाग। मंगलम 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 भगवान विष्णु मंगलम मंगलम भगवान विष्णु मंगला मंगलम गरुड़ ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलम 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 पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि मंगलायतनो हरि मंगलायतनो हरि मन भावन आयो रे सजनिया मन भावन आयो रे सजनिया मन भावन आयो रे सजनिया मन भावन आयो रे मन भावन
मन भावन आयो रे सजनिया मन भावन आयो रे सजनिया झनक रही मोरी पायलिया झनक रही मोरी पायलिया मन भावन आयो रे सजनिया मन भावन मन भावन मन भावन मन भावन मन भावन माना मन भावन माना भावन मना भावन मन भावन मन भावन मन भावन मन भावन मन भावन आयो रे सजनिया 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 मन भावन आयो रे सजनिया झनक रही मोरे झनक 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 रही मोरी झनक रही मोरी पायलिया मन भावन आयो रे सजनिया प्रीत पिया की प्रीत पिया
प्रीत पिया की लागी जिया में खन करही मोरे पायलिया खन करही मोर खन करही मोरी खन करही मोरी खन करही मोरे पायलिया मन भावन आयो रे सजनिया मन भावन 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 आयो 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 रे मन भावन आयो रे सजनिया मन भावन पम प पम ग मा मा प पम प प मन भावन नि ग ग म प म ग म प नि ध नि ध प म ध म प ग म प नि नि ध प ध प म ध म प ग म प ग रि ग नि ग ग म प नि ग ग म प नि ग ग म प प प मन भावन पम ग म प नि ध नि ध नि ध प म ध म प ग म प नि नि ध प म ध म प ग म प म ग म प ग रि ग ग म प म ग म प ग रि ग ग म प म ग म प ग रि ग मन भावन आयो रे सजनिया मन सजनिया मन भावन जागू मैं सारी रे ना बलमा 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 रसिया मन लागना रसिया मन लागना जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी रे ना रहना 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 gama da ma da ma ba gama ba ni da ni da ni da ni da ni da ma da ma ba gama ba ni da ni da ma da ma ba gama ba ni da ni da gama ba gama ba ni da ni da ma da ma ba gama ba ni da ni da ma da ma ba gama ba gama ma ga ni जागू मैं सारी रे ni ni da ni ni da ni da ni da ni da ba ni da ni da ma da ma ba gama ba gama ba ni da ni da ma da ma ba ni da ni da ni da gama ba gama ba ni da ni da ma da ma ba gama ba ni da ma da ma ba gama da ma ba gama ma ga ni जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी
बहुत रमाया बहुत रमाया सतन गरवा, बहुत रमाया सतन गरवा, बहुत रमाया सतन गरवा, पिया गरबा लगाए जागू मैं सारी रे ना बलमा, जागू मैं सारी रे बलमा, जागू मैं सारी रे, जागू मैं सारी रे ना, जागू मैं सारी रे ना बलमा, बलमा। धन्यवाद रसिक हो. खरं तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या या बंदिशी आपल्या हृदयाच्या आपसूक दरवाजे उघडत असतात. एका चित्रकाराला एकाने हृदयाच्या दरवाजाचं चित्र काढायला सांगितलं. त्यानं खूप सुंदर असं हृदय काढलं आणि त्याच्यात दरवाजाही काढला, पण त्याला हँडल नाही बनवलं. मग एकाने विचारलं की अरे हृदयाचा इतका सुंदर दरवाजा काढलायस पण त्याला हँडल नाही आहे. तर त्याने खूप छान असं उत्तर दिलं. तो म्हणतो की हृदयाचे दरवाजे नेहमी आतून उघडतात. जसं आता निराली ताईंनी गायल्यानंतर आपण अपसूक टाळ्या वाजवल्या आणि आपल्या हृदयाचे सगळ्यांचे दरवाजे उघडले. आणि माझी खात्री आहे की कोल्हापुरातली ही खळाळून येणारी रसिकतेची टाळी एका कलाकाराला नक्कीच छान प्रोत्साहन देते. आणि अशाच टाळ्या राहू देत. आपण खूप छान गाणीही ऐकणार आहोत. यानंतर काही गझल आणि त्यांचं प्रेझेंटेशन असणार आहे. पण तत्पूर्वी या ठिकाणी ओबेराय काकांचे एक मित्र बाळ पाटणकर साहेब यांचे शब्द मनोगत आपल्यासमोर. रवींद्र ओबेराय म्हणजे आमच्या सर्व मित्रांसाठी रवी. तशी माझी आणि रवीची ओळख मला वाटतं 40 वर्षा पाठीमागे किंवा त्याच्याहून जास्त मला वाटतं जाता येईल. पण खरी ओळख माझ्या मते ही मागील 25 वर्षाची, जेव्हा आमचे दोघांचे स्नेही अरुण नरके यांनी अरुण नरके फाउंडेशनची जबाबदारी आमच्या दोघांवर सोपवली. मी जरी चेअरमन असलो तरी ह्या संस्थेचा खरा कणा हा रवीच आहे. आणि ह्या मागील 25 वर्षात मात्र रवीचे अनेक पैलू मला जवळून बघायला मिळाले आणि अनेक गोष्टी रवीबद्दल ज्या मला माहीत नव्हत्या आणि त्याबद्दल बराचसा त्यातून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध त्यांची जीवन पद्धत. म्हणजे दैनंदिन जीवनातसुद्धा आपण बघाल तो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांचं दिनचर्या चालू असतो. त्यांच्या व्यवसायात असू द्या किंवा व्यवहारात असू द्या किंवा इतर कामात असू द्या. नरके फाउंडेशनच्या माध्यमातूनही मी बघितलं की बारीक सारीक गोष्टीकडं रवीचं एवढं लक्ष असतं की एक पूर्ण संस्थेचा जो काय व्यवहार आहे तो कशा पद्धतीनं चालू व्हावा अशा चोख पद्धतीनं चालवण्याची जबाबदारी बरीचशी रवीनंच उचललेली आहे. आणि त्या माध्यमातून काम करताना रवीचा प्रामाणिकपणा म्हणजे कधी वेळ किंवा आपलं स्वतःचं काम बाजूला ठेवूनसुद्धा
एखाद्या संस्थेचं काम करायचं म्हटलं तर रवी ती आपली स्वतःची कामं एखाद्या वेळेस बाजूला ठेवून अशी करतात. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सर्वांना माहीतच असेल की आनंदवन ह्या संस्थेसाठी ते बाबा आमटेंच्या संस्थेसाठी ते जे जुने कपडे वगैरे गोळा करून पाठवायचे, एक अत्यंत एक चांगली मूव्ह त्यांनी ह्या कोल्हापुरात घालून दिली आणि त्या माध्यमातून अनेक आनंदवनच्या लोकांना त्याची मदत झालेली आहे. आमच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा मी बघितलं रवीचा कल्पकतेची मला दरवेळेस एक जाणीव होती. आपल्याला काही नवीन कल्पना पाहिजे असेल तर आम्ही रवीकडे जाऊन अगदी हक्कानं मागू शकतो आणि अनेक गोष्टी मी रवीकडून शिकलेलो आहे. दुसरं मी बघितलं की त्यांचा जो जुना व्यवहार होता, जुना जो व्यापार होता HL ओबेरॉय कंपनी बिंदू चौकातला, त्यातून त्यांनी जेव्हा महालक्ष्मी ॲपरेल ही सुरू केली, मला बहुतेक कल्पना नव्हती की रवीला रेडीमेड गारमेंट्सच्या व्यवसायातील काही माहीत असेल, पण ज्या सचोटीनं प्रामाणिकपणे तो व्यवसाय त्यांनी उभा केला आहे. आज महालक्ष्मी ॲपरेल हे आज अत्यंत नावारूपाला आलेली एक चांगला एक उद्योग त्यांनी उभा केलेला आहे. त्याचबरोबर त्यांची कलेची आवड बघतो. दरवर्षी महालक्ष्मी ॲपरेलच्या माध्यमातून ते अनेक नवीन काही ना काही तर कल्पना आणतात. त्याचबरोबर साहित्याचं त्यांची आवड बघितली आहे. विशेष करून मला त्यांचं मराठी भाषेवर व मराठी लिखाणावर त्यांचं जे प्रभुत्व आहे त्याच्याबद्दल मला कायम कुतूहल वाटतं. ओबेरॉय म्हणजे हे पंजाबी कुटुंबातले, पण मराठी लोकांना लाजवतील एवढं शुद्ध मराठी लेखन आणि त्यांचे उच्चार आणि त्यांची भाषा ही मला कायम प्रभावित करणारी अशी वाटते. ते रेडीमेड गारमेंटच्या व्यवसायात नसते तर एक चांगले आणि यशस्वी निवेदक म्हणून झाले असते. कारण दरवर्षी मी बघतो की अरुण नरके फाउंडेशन असू द्या किंवा आणि कुठल्या इतर कार्यक्रमात रवीचं जे निवेदन द्यायची ती जी काय शैली आहे ती निश्चितच लोकांना अगदी आवडती आणि त्यामुळं आज रवीनं अमृत महोत्सव त्यांचा साजरा होत आहे आणि त्या 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे शुभचिंतितो. तसंच त्यांना भविष्यासाठी दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. खरंच आहे. धन्यवाद काका. या ठिकाणी यशोधरा वहिनींनी पत्रिकेवर छापलेले जे 3 शब्द आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. एक आर्टिस्ट, इनोव्हेटर आणि व्हिजनरी. ह्या 3 शब्दांमध्ये ओबेरॉय काकांचं सगळं वर्णन आपल्या समोर उभं राहतं. त्यांचा नीटनेटकेपणा, त्यांची टोकाची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर मला असं वाटतं की निरालीताईंकडे मी पुन्हा एकदा सूत्र देते. आपणा सर्वांची आवडती गझल त्या सादर करणार आहेत. तो ये जो आज सब अभी इसके बाद जो भी गाने आपके सामने गाऊंगी ये स्पेशली ये उत्सव के लिए है और ज़्यादा मैं क्लासिकल गाती हूँ पर ये एक बहुत ही स्पेशल ओकेजन है तो हमने सोचा आपको गज़ल अच्छी लगेगी सुनने को. तो ये बहुत ही फेमस गज़ल है फरीदा खानम की. मुझे बहुत पसंद है. आज जाने की जिद ना करो. Oh
आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो। आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो। आज जाने की जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुटे जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो। सोचो जरा क्यों न रोके तुम्हें, जान जाती है जब उठ के जाते हो तुम। सोचो जरा क्यों न रोके तुम्हें, जान जाती है जब उठ के जाते हो तुम। तुमको अपनी कसम जाने जा, बात इतनी मेरे मान लो, आज जाने की जिद न करो, आज जाने की जिद न करो। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो,
है मगर वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियां यही है वो आजाद है इनको खो कर मेरी जाने जा उम्र भर ना तरसते रहो आज जाने की जिद न करो आज जाने की जिद न करो यूं ही पहलू में बैठे रहो यूं ही पहलू में बैठे रहो आज जाने की जिद न करो आज जाने की जिद ना करो ना करो एका कवीने एके ठिकाणी खूप छान लिहून ठेवले. ते असं म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मला असं वाटतं की उबेरे काकांकडे बघितल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत जुळतायत असं वाटतंय. विंदा करंदीकरांची ही कविता आहे, खूप छान कविता आहे आणि त्यांच्या आयुष्यातले सगळे मित्र आज त्यांच्या सोबत आणि ही घट्ट मैत्री आपल्यालाही बघायला आनंद देते. असेच त्यांचे जवळचे मित्र माननीय अरुण नरके सर यांचे शब्द मनोगत आपण यानंतर ऐकणार आहोत. रवींद्र उबेरेंच्याविषयी मला वाटतंय त्यांची माझी ओळख होऊन 44 वर्ष झालेली आहेत. गार्डन्स क्लबचे गुलाबाचं प्रदर्शन असतं, भाजीपाला प्रदर्शन, फुलांचं प्रदर्शन, हे मी जाहिरात वाचली आणि त्या ह्याच्यामध्ये मी भाग घेतला होता. आणि त्या गार्डन्स क्लबच्या ह्याच्यात भाग घेतल्यानंतर तिथं उबेराय फॅमिलींची माझी पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं. आणि ज्यावेळी आम्ही त्या कॉम्पिटिशनच्या 1-2 वर्षात आमची हे झाली एकमेकाला, त्यामध्ये सगळ्यात उबेराय फॅमिली आणि अरुण नरके यांना सगळी बक्षीस असायची. आणि त्याच्यानंतर खरी त्यांची आमची घसरट केव्हा झाली म्हणत तर माईसाहेब बावडेकरांच्याकडं मी संदीपला, माझ्या मुलग्याला तिथं प्रवेश घेतला होता. आशिष आणि संदीप एका बाकावर बसायचे. न्याहायला आल्यानंतर ह्या परत उबेराय फॅमिली तिथं यायचे समोर आणि त्यांची अशी ओळख झाली आणि त्यांची घट्ट मैत्री आमची झाली. ती ह्या दोघांच्यामुळं झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि मला वाटतं 43-44 वर्ष झाल्यानंतर देखील आमच्यामध्ये आत्ता देखील मैत्री एवढी घट्ट आहे. त्या मैत्रीचा देखील मला आता यावेळी या क्षणाला मला अभिमान वाटतोय. आणि रवींद्र उबेराय जिथं जिथं होते, ज्या ज्या क्लबमध्ये, गार्डन्स क्लबमध्ये मी गार्डन्समध्ये गेलो, जायंट्समध्ये त्यांनी मला बोलवून घेतलं की नाही अरुण तू याच्यामध्ये यायलाच पाहिजेस. त्याच्यानंतर अरुण नरके फाउंडेशन निघालं. माझं 50 ज्यावेळी वय होतं त्यावेळी माझा सत्कार करायचा होता. त्यावेळी पैसे जमले, 50 लाख रुपये जमले. त्यावेळी देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काहीतरी संस्था काढूया, हे सत्कार भित्कार काही करू नका. आणि अरुण नरके फाउंडेशन निर्माण झालं. आणि आता गेले जवळजवळ 27-28 वर्ष, हे 25 वर्ष संस्था चालू आहे. त्याचं फलित जर असेल तर ह्या दोघांनी ती संस्था म्हणजे रवींद्र उबेराय म्हणजे त्यांचं फायलिंग किंवा स्वच्छता हे घेण्यासारखं आहे, अफलातून आहे, ह्याला दुसरा शब्द नाही. घर स्वच्छ ठेवायचं, कसं ठेवायचं, दर शनिवारी सगळं घर स्वच्छ करायचं. शरद मला चेष्टेने म्हणायचं हे एवढं हे आपल्याला जमणार नाही आणि यांच्या घरात बसताना देखील मला ऑकवर्ड होतोय. म्हणजे एवढी स्वच्छता टिपटापणे. आणि ही एवढी स्वच्छता बघितल्यानंतर माझ्या घरात देखील माझी मिसेस सुनीता म्हणायची बघा ते घर कसं स्वच्छ ठेवतात आपणही तसंच ठेवायचं. आणि ती आम्ही सवय आमच्या घरातही लावून गेली. कारण त्यांच्या एवढं दर आठवड्याला एवढं संपूर्ण घर स्वच्छ ना आम्हाला कधीही जमणार नाही. आम्ही तिथंच कबूल केलं आणि आता देखील हे करतो. 1999 साली माझी मिसेस ज्यावेळी हे निधन पावली त्यावेळी त्यांनीच सांगितलं की नाही दरवर्षी स्मृतिदिन करायचा.
आता त्यांच्यावर म्हणजे दरवर्षी गेले 15 वर्षे आम्ही दरवर्षी भारतातलं एक ठिकाण बघतो. निसर्गात जायचं, एक 10 ते 12 दिवस बाहेर जायचं, सगळं घरचं विसरायचं. त्यांचे फोटोग्राफीचा छंद, त्यांचा कॉईनचा छंद, त्यांचं स्टॅम्पचं कलेक्शन सगळं अफलातून आहे. अख्ख्या भारतात आणि फॉरेनमध्ये जिथं जिथं गेले तिथून त्यांनी वस्तू ज्या आणल्यात आणि इतक्या वर्षापूर्वीच्या, काही 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्षापूर्वीच्या त्यांच्या मित्रांनी त्यांना भेट दिलेल्या वस्तू जपून ठेवणं आणि त्याचं म्युझियम करणं हे फरक अफलातून काम आहे. या म्युझियमचं उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते केलं. नाही म्हणजे उद्घाटन करायचं, ह्या दोघांनी फीत धरली, मी एकटाच, आणि फीत कापून त्या म्युझियमचं उद्घाटन केलं. नाही म्हणजे तुझ्या हस्तेच करायचं, आणि माझ्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलं. आणि त्याच्यामध्ये लिहिलं पण की 2 प्रेक्षक साक्षीला आणि मी कापणारा, हे 3च प्रेक्षक त्या ह्याच्यामध्ये होते म्युझियमचं उद्घाटन करताना. व्यसन कसलंही नाही. आणि सगळ्यात एकच व्यसन म्हणजे त्यांचं गोड पदार्थ खाणं. जेवणात गोड पदार्थ आला की ह्याची विकेट उडाली, दांडी उडाली म्हणायची. त्याच्यानंतर तब्येत सांभाळणं, सगळं फिटनेस. घरात कुत्रं पाळतात, त्याचा शौक, त्यांचे कुत्रे पाळण्याची लकब बैठली, त्याला फिरायला घेऊन जाणं, त्याचं करणं, त्याला बेड न बांधता घरात सोडणं, कुणाच्या अंगावर जात नाही, आणि त्याला मायानं एवढं प्रेमानं खेळायचं. सगळी फॅमिली. त्यांना संकट पण आली होती, आधीमध्ये येतात जातात, प्रतिनिधी संकट नसतात, हे फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स किरकोळ असतात, ते सहज तऱ्हेनं हसत खेळत त्यांनी हे सहन केलेले आहेत सगळे. आणि मला वाटतं काय सांगावं ह्या बाबतीत, हा माणूस कशातही कमी नाही आहे, कोणतंही याच्यामध्ये अवगुण काढता येत नाहीत. परंतु मला वाटते असा मित्र मिळणे खरोखर अवघड आहे. आमचे चांगले गुण वाईट गुण हे पोटात घालून मैत्री टिकते. सगळ्यांचेच गुण काही चांगले नसतात किंवा त्याच्यातही असतात, परंतु असा मित्र मिळणे नाही. त्यांच्यामुळे मी साहित्यामध्ये प्रवेश केला. माझ्याकडे पाठीमागं गोकुळगाथा पुस्तक लिहिलं. पुस्तक मी लिहिलं असलं तरी रवींद्र उगराय आणि राम देशपांडे आणि कांचन बोरेकर हे तिघं त्याच्या मागं होते. त्यातले रवींद्र उगराय कुठं पण झाले, किती लिहिलंय, काय लिहिलंय ते मला काय वाचून दाखवूनच, तूच लिहायचं असते, तुझ्या भाषेतच झालं पाहिजे, केलंयच काम तर हे कर. आणि 90 ते 2000 सालापर्यंत, 1990 ते 2000 सालापर्यंत मी गोकुळचा चेअरमन होतो. त्याच्यामध्ये प्रत्येक 10 वर्षाच्या अहवालामध्ये हा टच, फाईन टच जो होता तो रवींद्र उगरायांचाच होता. आणि आमच्या अहवालाला कायम 1 नंबर मिळाला. आणखीन एक सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा गुण मी जवळून बैठलेला मला आढळला, कोणत्याही मनुष्याला कसलीही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला की हा माणूस 24 तास रेडी आहे. ह्या माणसाला कंटाळा असा नाही आहे, अजिबात नाही आहे. दुपारी काही 15-20 मिनटं डुलकी, अशी नुसती डुलकी म्हणतात ना तशी घ्यायची आणि कामाला तयार परत. आणि म्हणजे कुणी बोलवा, जायंट्समध्ये बोलवा, त्या फाउंडेशनच्या कामाला बोलवा, स्मृतीदिनला बोलवा, बाहेरच्या कामाला बोलवा, कुणीही कधीही त्यांना बोलवावं आणि हक्कानं काम करून घ्यावं. म्हणजे कोणत्याही आता मी दुकानात आलो आहे, आता मला असं हे झालं आहे, मी जरा रेस्ट घेतो आहे, बिलकुल नाही. कोणतंही काम सांगा, एका पायावर तयार. आणि हे सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन जाणं ही एक कला आहे. हे सगळ्यांनाच जमत नाही आहे. फार थोड्या मोजक्या लोकांना जे यश असतं ते त्यामध्ये एक रवींद्र उगराय आहेत. स्वतः सगळं करायचं, स्वच्छता स्वतः करायची, कपडे स्वतः धुवायचे, इस्त्री स्वतः करायची, असे किती गुण सांगायचे आहेत. त्यातले आम्ही बरेचसे घेण्याचा प्रयत्न केला, तर ते सर्व गुण आम्हाला काय घेता येणं शक्य नाही आहे. आणि मला वाटतं 75 का त्यांचा फिटनेस बघता, त्यांची दिनभरातला कार्यक्रम बघता 100 सहज ते ओलांडतील याच्यामध्ये मला तर काही वाटत नाही. गॅरंटी आहे की 100च्या पुढं सहज जाणार. आणि त्यांची शिपूट आम्ही पकडलेलीच आहे. त्यांच्या बरोबर आम्हीही ते पुरं करण्याचा प्रयत्न करणार आहे. मैत्री सांभाळणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, प्रत्येक गोष्टीत मदत करणारा, कुटुंबाला मदत करणारा असा हा मित्र आहे. त्याचं नाव रवींद्र.